जे शिवसेना प्रमुख आपल्याला शिकवून गेले की अरे 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगा. तर आधी गेल्या तेवढ्या शेळ्या खूप झाल्या, आणखीन कोणी असेल तर निघून जा. शेळ्यानो निघून जा, मिंद्यांकडे जा. नावच मिंदे आहे. आणि एवढं सगळं भ्रष्टाचारी म्हणून बोलल्यानंतर लोकांसमोर तोंड दाखवल्याने लाज वाटत नाही. पण मला खरंच आश्चर्य वाटतं की हिंदुत्व 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 सनातन धर्म नुसतं बोलणाऱ्या भारतीय जनता पक्षाला भ्रष्टाचारांना पटवण्यासाठी सगळे खोके आहेत, सगळी पदं आहेत. पण धर्माची शिकवण देणाऱ्या शंकराचार्यांना तुम्हाला भेटण्याची सुद्धा तसदी घेण्याची वेळ नाही. कोणतीही अवदस आहे, कोणता धर्म आहे, हा कोणता तुमचा हिंदू धर्म आहे? आणि अशी काय घाई झाली होती? आम्हाला घाई होतीच, पण ही घाई रामनवमीपर्यंत तुम्ही थांबला असता तर आम्ही तुम्हाला काही घाई केली नसती. आम्ही हा विषय केव्हा घेतला होता आणि म्हणूनच आम्ही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला होता. राम मंदिर बनवण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलाच होता, हे मी जाहीर सांगतोय. काश्मीर मधला 370 कलम काढून टाकण्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलाच होता. हिंदूंवरती अत्याचार होत असताना सुद्धा हिंदूंचं रक्षण करण्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलाच होता. पण जेव्हा कठीण काळ होता त्यावेळेला शिवसेनेची सोबत तुम्हाला लागली. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा यांना केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा तुम्हाला शिवसेना प्रमुखांनी मदत केली. ती शिवसेना तुम्ही आज संपवायला निघालात. हे तुमचं हिंदुत्व? बरं, संपवत आहे ना, या ना मैदानात. आम्ही मैदानात आहोत. जे काय होईल तो फैसला मला मंजूर आहे.